बरीच कामं करायची आहेत, त्यामुळे रात्रीची झोप लागत नाही. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, विरोधकांची मागणी. टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात राज्यभरातील शिक्षक संपावर. शाळांना टाळं, सरकारच्या हातावर हात. तोडगा कधी निघणार याकडे लक्ष. तपोवनातल्या वृक्षतोडीवरनं मित्रपक्षच भाजपच्या विरोधात. शिवसेनेचं झाडांना राखी बांधून आंदोलन, तर वृक्षतोडीच्या विरोधामध्ये कोर्टात जनहित याचिका दाखल. पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती, मोबाईलसह कागदपत्र जप्त. 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यास अमेडिया कंपनीची टाळाटाळ. स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल, महसूल मंत्र्यांनी ठणकावलं. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन कायम. मुदत वाढवायला सुप्रीम कोर्टाचा नकार. तर नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी ही 21 डिसेंबरलाच होणार. देशभरातल्या इंडिगो एअरलाईन्सच्या बोजवाऱ्यामुळे प्रवासी मेटाकुटीला. ड्युटीच्या वेळांसह अनेक तांत्रिक कारणांमुळे फज्जा. आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तुलनेत देशांतर्गत प्रवास महागला. गृहकर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा. व्याजदरामध्ये 0.5% कपात. सध्याचे कर्जदार आणि नव्यानं कर्ज काढणाऱ्यांना मिळणार फायदा. मेक इन इंडिया मार्फत रशिया भारतात गुंतवणूक करणार. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या करारानंतर माध्यमांसमोर स्पष्ट केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.